हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। महायुतीची आज पत्रकार परिषद होण्याची शक्यता। आजच शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता। रामटेकमधून वंचितकडून 2 उमेदवारांना एबी फॉर्म। शंकर चहांदे, किशोर गजभिये दोघांनी वंचितचे एबी फॉर्म जोडल्यानं गोंधळ। आज अर्जांची छाननी, तर प्रकाश आंबेडकर कोणाचं नाव जाहीर करणार याकडे लक्ष। बारामती लोकसभा निवडणुकीमधून विजय शिवतारे माघार घेण्याची शक्यता। शिंदे फडणवीस अजित पवारांसोबत शिवतारेंची सकारात्मक चर्चा। शिवतारे आज पत्रकार परिषदेमधून भूमिका मांडणार। नवनीत राणांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। भाजपकडून अमरावती लोकसभेसाठी नवनीत राणांना उमेदवारी, तर शिंदे गटाचे आनंदराव अडसूळ निवडणूक लढवण्यावर ठाम। लक्ष्मीच्या हाती कमळ मिळालं। अमरावतीकरांचं स्वप्न भाजपनं पूर्ण केलं। कालपर्यंत नाराजी होती, पण आता आम्ही एक परिवार। पक्षप्रवेशानंतर नवनीत राणांचं वक्तव्य। नवनीत राणांचा पक्षप्रवेश भाजपला मजबूत करणारा असेल। 4 तारखेला देवेंद्र फडणवीस आणि मी राणांचा उमेदवारी अर्ज दाखल करायला जाणार। राणांच्या पक्षप्रवेशानंतर बावनकुळेंचं वक्तव्य। नवनीत राणांचा प्रचार करणार नाही तर पराभव करणार। बच्चू कडूंची TV9ला प्रतिक्रिया, तर जिल्ह्याच्या विकासासाठी नवनीत राणांना विजयी करा। बच्चू कडूंना हात जोडून विनंती, रवी राणा यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी रात्री 2 तास बैठक। आज काही उमेदवारांची यादी घोषित केली जाईल। बैठकीनंतर संजय शिरसाट यांची माहिती। हेमंत गोडसेंची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। नाशिकची जागा शिवसेनेला सुटणार। बैठकीनंतर हेमंत गोडसेंचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंचं काँग्रेससोबत जाणं जनतेला आवडलं नाही। महाराष्ट्रामध्ये एनडीएला 44 ते 45 जागा मिळणार। TV9च्या मुलाखतीमध्ये गडकरींकडून विश्वास व्यक्त। मी पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये नाही। मोदींशी चांगले संबंध, पण मोदी आणि माझ्यामध्ये वाद असल्याचा विरोधकांकडूनच प्रचार। TV9च्या मुलाखतीमध्ये गडकरींची दिलखुलास उत्तर। भाजपकडून महाराष्ट्रातील लोकसभेची 3री यादी जाहीर। साताऱ्याच्या जागेबाबत अद्याप वेट अँड वॉच। आमचं ठरलंय, तुतारीवर लढणार। जयसिंह मोहिते पाटलांकडून धैर्यशील मोहिते लढणार असल्याचं स्पष्ट, तर धैर्यशील मोहितेंचं पवारांसोबतचं पोस्टर व्हायरल। माढा लोकसभा मतदारसंघामध्ये विद्यमान खासदारांबद्दल नाराजी। उमेदवार बदला। संजीवराजे नाईक निंबाळकरांची अजित पवारांकडे मागणी। अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना इलेक्शन ड्युटी नाही। डॉक्टर नर्सेस यांना निवडणुकीच्या कामाला लावणार नाही। मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। पुण्यात जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून अधिकारी कर्मचाऱ्यांचे नियुक्तीचे आदेश। 8,382 मतदान केंद्रांसाठी 33,528 अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती। दुष्काळग्रस्त भागातील 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा फी परत मिळणार। राज्य मंडळानं महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांची माहिती मागवली। 278 धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची कडवी झुंज, मात्र मुंबईचा 31 धावांनी पराभव। आयपीएलमध्ये सर्वाधिक धावसंख्येचा रेकॉर्ड आता हैदराबादकडे। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।